कहाँ तक आ गए वो बताओ मुझे तो। वीडियो कहाँ तक आ गए आपके? कौन सा वीडियो अभी चल रहा है आपका? स्टडी कौन सी वीडियो की चल रही है आपकी, बताओ मुझे। हर एक कैंडिडेट जो है उस उनसे मुझे एक्सपेक्टेशन है कि बताइए तो कम से कम कौन सा वीडियो आप प्रिपेयर कर रहे हैं, अभी कौन सा वीडियो देख रहे हैं, किसके ऊपर एग्जाम दे रही है। काजल, कोणते व्हिडिओ बघितले बेटा तू आतापर्यंत? आता सध्याला कोणता चालू आहे तुझा? हॅलो, बायो सेकंड मध्ये कोणते व्हिडिओ बघितलीस तू? आवाज येतो का माझा? आय एम ऑडिबल टू युअर नोट? हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? वर्षा? ओके ओके. हा बेटा, कोणते व्हिडिओ दिव्या, कोणते व्हिडिओ बघितले तुम्ही आतापर्यंत? जे व्हिडिओ बघितले थोडस एक समरी सांगितले तर म्हणजे मला त्यानुसार प्लॅनिंग तुम्हाला हे करता येईल, शिकवता येईल. आपण तो पुढचा पॉइंट कम्प्लीट करणार आहोत. म्हणजे आज आपला स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ॲनिमल्स हा टॉपिक, म्हणजे जे सर्व डाऊट विथ क्लिअर होतील समजा. सॉरी, नाही, एक राहील पोर्शन त्याच्यामधला. टिश्यू संपेल, त्याच्यानंतर कॉकरोचचं राहील. तर कॉकरोचचं उद्याच्या लेक्चर मध्ये आपण थोडं डिस्कस करू. But before that, if you have any doubt regarding our video lectures, then ask me. तुमचे जर काही डाऊट असतील व्हिडिओ लेक्चरच्या संदर्भामध्ये तर ते मला विचारा. कुठपर्यंत आलं मला फक्त सांग. हॅलो, कुठपर्यंत आलात तुम्ही त्याचं मला थोडस एक्सप्लेनेशन द्या. हॅलो, थोडस तुमच्याकडून मला एक्सपेक्टेशन आहे की काहीतरी तुम्ही आन्सर दिलात तर म्हणजे आपल्याला व्यवस्थित राहील जरा. की म्हणजे तुमचं कुठपर्यंत आलंय, कोणते व्हिडिओ बघितलात तुम्ही आतापर्यंत, त्याच्यानंतर कोणते व्हिडिओ तुमचे चालू आहेत बघणं, त्याचे थोडस जर क्लिअरिटी असेल तर दॅट इज बेटर फॉर यू. प्लीज ऑन युअर माइक एंड टेल मी. 1 मिनिट. चॅट बॉक्स में किसने भेजा है? सर माझं मस्क्युलर टिश्यू चालू आहे. ओके ओके वर्षा, नो प्रॉब्लेम. असं थोडस त्याच्याबद्दल तुझे डाऊट असतील तर तू विचार. कारण मस्क्युलर टिश्यू बहुतेक आपण मागच्या वेळेस आपण कम्प्लीट केले आहे. आय थिंक मागच्या याच्यामध्ये त्याच्यावरचे डाऊट्स आपण घेतले होते. तर नो प्रॉब्लेम. तरी सुद्धा त्याच्यामध्ये जर काही तुला डाऊट असतील तर ते विचारू शकतोस मला. दूसरा काही कैंडिडेट, एनी अदर कैंडिडेट, कोई भी कैंडिडेट? श्रावणी, काजल, अंजलि, उमर, अमृता, नहीं है किसको? बताओ कम से कम, आप चैट बॉक्स में बताओ, ऐसे नहीं बता सकते आप तो माइक ऑन कीजिए तो वो भी बताओ, दैट इज बेटर. अगर माइक ऑन करके नहीं बता सकते आप तो डायरेक्ट चैट बॉक्स में बताओ, नो प्रॉब्लम. इट इज डिपेंड ऑन यू, वो आपके ऊपर डिपेंड है कैसे बताना आपको. चलो थोड़ा सा बताओ बोले तो कैंडिडेट्स. चलो जान दीजिए ना, नो प्रॉब्लम. तो डायरेक्टली हम क्या करेंगे, चालू करेंगे. सर वॉलंटरी बसेस चालू है. ओके ओके श्रावणी, नो प्रॉब्लम बेटा. वॉलंटरी बसेस चालू है तो भी नको. तो दूसरा कोई कैंडिडेट? वॉलंटरी बसेस करेक्ट. इस मस्कुलर, दोनों का मस्कुलर को टॉक्सी नहीं चाहिए. आगे के कैंडिडेट. काजल तुझा काय कुठपर्यंत आला सांग मला. काजल बघितला की नाही व्हिडिओ सेकंडचा, बायोटेक सेकंडचा व्हिडिओ बघितला? त्यानंतर अंजली, चैट बॉक्स मध्ये सांग बेटा असं सांगू शकत असेल तो. उमर, आपने कौन सा वीडियो देखा है या वीडियो नहीं देखा है, कहाँ तक हुआ है आपका, या आपको कौन से वीडियो आए हैं आपके ग्रुप के ऊपर आपके. यस, वर्षा ने तो बताया. देखो हैवर्सियन सिस्टम features amphibian bones, mammalian bones, reptilian bones, pneumatic bones. Doubt. Yes, this is the feature of mammalian bone, beta. Varsha,
ये जो होती है ना हवर्सियन सिस्टम जो होता है ना, वो मैमेलियन बोन का पर्टिकुलर फीचर है। इसका स्ट्रक्चर मैंने आपको बताया था, कनेक्ट टिश्यू जो है ना, उसका स्ट्रक्चर मैंने बताया था कि बोन्स कैसे रहता है, उसके अंदर ऐसा स्ट्रक्चर बताया था देखो आपको कि एक लेक्चर में मैंने आपको उसके साथ में डिस्कशन किया था इसका। ये जो स्ट्रक्चर होता है ना, ये स्ट्रक्चर ऐसा होता है हैवर्सियन सिस्टम का। उसके अंदर सेंटर में एक कैनल प्रेजेंट होता है, उसको हम हैवर्सियन कैनल बोलते हैं। उसके आर्टरीज ब्लड वेसल्स वगैरह प्रेजेंट होते हैं। उसके बाद में कॉलिक्यूलिस नाम के स्ट्रक्चर होते हैं, ऐसे रिंग्स होते हैं। ओके, और रिंग्स के साथ में इसको जोड़ने के लिए इसके यहाँ पे ऐसे थोडे थोडे डॉट लाईक स्ट्रक्चर्स होते, इसको हम बोलते हैं लॅमिनी, याला लॅमिनी म्हणतात। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑस्टियोसाइट्स असतात, इसके अंदर ऑस्टियोसाइट्स होते हैं। ऑस्टियोसाइट्स कैसे होते देखो, ऐसा एक ल्यूमिन लैक्यूना नाम का स्ट्रक्चर होता है। इस लैक्यूना नाम के स्ट्रक्चर में 2 या 8 लैक्यूना के अंदर ऑस्टियोसाइट्स पाए जाते हैं। कभी कभी 2 रहेंगे, कभी कभी 4 रहेंगे, कभी कभी 6 रहेंगे, जो भी है वो ऐसे उसके अंदर प्रेजेंट होते हैं। इसको हम क्या बोलेंगे, दीज स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज लैक्यूना, एंड जिसके अंदर जो प्रेजेंट है इसको हम बोलेंगे ऑस्टियोसाइट्स, त्याला ऑस्टियोसाइट्स म्हणतात। जे बोन मधल्या महत्वाच्या सेल्स असतात, 3 प्रकारच्या सेल्स असतात बोन मध्ये। तर ही पूर्ण सिस्टम जी आहे, ही सिस्टम याला आपण हवर्सियन सिस्टम म्हणतो। तर ते हवर्सियन सिस्टम जे आहे ते मॅमल बोनचं एक पर्टिक्युलर फीचर आहे। दिस इज द इम्पॉर्टंट फीचर ऑफ बोन्स ऑफ मॅमल। ओके वर्षा, युअर डाउट इज क्लियर? Yes, sir. Okay. Any other doubt? दुसरं काय असेल तर सांगा मला, नो प्रॉब्लेम। तुम्ही तुमचा माईक ऑन करून मला सांगू शकतात, किंवा माईक ऑन करून नाही सांगणं पॉसिबल होतं वाटत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता मला, चैट बॉक्स में भी भेज सकते हैं आप मुझे, नो इश्यू। बताओ। थोड़ा सा एब्सेंटी बढ़ गई है आपकी क्लास की, कैंडिडेट थोड़ा, बाकी के क्लासेस का प्रॉब्लम नहीं, मगर आपके क्लास में थोड़ा सा कैसा हो रहा है कि एब्सेंटी का ज्यादा बढ़ रही है, कैंडिडेट्स थोड़े कम अटेंड कर रहे हैं क्लासेस। एक दो इससे देख रहा हूँ मैं, पिछली बार तो भी कम से कम 20-25 कैंडिडेट थे, अभी तो बहुत ही कम कैंडिडेट है, 5 या 7, कभी 7 कैंडिडेट में से 2 कैंडिडेट कभी गए हैं, वो 4-5 कैंडिडेट, नॉट गुड। तो देखो अभी आपको डाउट नहीं है तो वो बताओ मुझे, क्योंकि मैं उसके आगे का पोर्शन कंटिन्यू करने वाला हूँ। जो स्ट्रक्चरल ऑर्गेनाइजेशन है वो है स्ट्रक्चर ऑर्गेनाइजेशन इन एनिमल्स का पॉइंट हम डिस्कस करने वाले हैं। मगर इससे पहिले जो भी आपके माइंड में डाउट है वो डाउट मुझे बताओ। जर तुमच्या माइंड मध्ये काही जरी डाउट असतील तुमच्या याच्याशी रिलेटेड, मी फक्त तुम्हाला तुमच्या याच्यामधले विचारताय, क्वेश्चन विचारताय की बाबा तुमचा कुठपर्यंत आलेला सिलेबस, कुठपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत, नाही बघितलेले आहेत, ते मला फक्त सांगा, त्यानुसार आपल्याला पुढचा पॉइंट डिस्कस करता येईल। उसके बाद में हम हमारा आगे का पोर्शन देख सकते हैं। अगर आपको कुछ भी डाउट नहीं है तो हम कंटिन्यू भी करेंगे, मगर कम से कम मुझे समझ में तो आना चाहिए कि आपका कहाँ तक हुआ है, आपने पढ़ाई कहाँ तक की है, आपको वीडियो कहाँ तक आए हैं, वो भी समझ में आना चाहिए। कैसे कुछ पहले बच्चे जो है वो पहले ज्वाइन हुए थे, कुछ बच्चे जो है, कुछ स्टूडेंट अभी ज्वाइन हुए हैं, इसकी वजह से थोड़ा बहुत फ्लक्चुएशन होगा। कुछ कैंडिडेट को थोड़ा, कुछ कैंडिडेट का थोड़ा सा आगे रहेगा, कुछ कैंडिडेट का थोड़ा सा मीन्स कम ज्यादा हो सकता है। काही कॅन्डिडेटनं उशिरा जॉईन केल्यामुळे त्यांना थोडंसं नवीन म्हणजे पहिले व्हिडिओ चालू असतील सध्या, आणि काही कॅन्डिडेटला झालेले असतील कदाचित ते, त्यामुळं तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा मला। सांगा कुठपर्यंत आलं, काजल तुला कुठपर्यंत व्हिडिओ मिळाले, कुठपर्यंत चालू आहे? हेलो हाँ उमेर, उमर क्या बोल रहे हो बताओ। चलो चलिए। तो देखो काजल तुम बताओ कौन सा प्रॉब्लम है बेटा आपको, सर कहाँ तक वीडियो हुए आपके, बताओ मुझे। मुझे ऐसा लग रहा है कि
वीडियो देखिए, एप्लीकेशन के ऊपर या नहीं है वो भी डाउट है कितने कैंडिडेट से। अगर अच्छी तरह से देखे, अच्छी तरह से किया है तो फिर हम कंप्लीट करेंगे, नहीं तो फिर वो जो है वो चलने देंगे। वैसे तो मैं रेगुलरली जो है उसको क्लास में रिवाइज भी कर रहा हूँ उसके साथ में जो उस पोर्शन को मैं यहाँ पे रिवाइज कर रहा हूँ। अंजली तुझं कुठपर्यंत आलंय? अंजली, आय एम ऑडिबल टू यू और नॉट? माझा आवाज येतो का अंजली तुला? हॅलो अंजली, आय एम ऑडिबल टू यू और नॉट? टेल मी, सांग येतो का नाही माझा आवाज? आय थिंक माईकचा प्रॉब्लेम आहे वाटायला. माईक ऑन केला की नाही तुम्ही दोघीनं? जर तुमचा माईक ऑन जर करता बघा, तिथं माईकचं ऑप्शन आहे, माईकचं ऑप्शन आहे, त्यामध्ये माईक चालू करा. माईक चालू केला तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली कळून जाईल. येस सर, ओके ओके, नो प्रॉब्लेम. कुठपर्यंत आहे बेटा तुझा अंजली? ओके, तो वैसे तो डाउट नहीं है बोला है आपने, मगर कहाँ तक आया आपका पोर्शन? कौन सा पोर्शन आप पढ़ रहे हैं अभी? वीडियो कहाँ तक आया है? मी फक्त एकाच गोष्टीसाठी विचारत आहे की काही जणांचा थोडस टायमिंग ड्युरेशनचा चेंज आहे. काही जणांचा जो आहे तो कसा आहे की अगोदर भेटलेत काही जणांना व्हिडिओ, काही जणांना नंतर भेटलेत. त्यामुळं तुम्ही थोडस व्यवस्थित पैकी सांगा मला, त्यानुसार मी पुढचं प्लॅनिंग करून तुम्हाला सांगतो. स्ट्रॅटेजी सांगतो पुन्हा कसं करता यायचं, प्रिपरेशनचं वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतील. साधा साधा कन्सेप्ट आहे. अभी वीडियो कहाँ तक आया? अब सॉरी, आता तुमचं लाईव्ह लेक्चर किंवा संपलं? कनेक्टिव्ह इश्यू चालू आहे? ओके ओके, चालते काजल, नो प्रॉब्लेम. कनेक्टिव्ह इश्यू चालू आहे तर त्यानंतर काजलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अंजली, ओके, म्हणजे मेजॉरिटी कॅन्डिडेट जे आहेत ते स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन पर्यंत आहेत असं आपलं क्लिअर झालंय आता. म्हणजे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन अॅनिमलच्या पुढे गेलेले नाहीयेत. अंजली, युअर स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इज कम्प्लीट और नॉट? टिश्यू टॉपिक जो आहे अॅनिमल टिश्यू, त्याच्यामध्ये पुन्हा कॉक्रोचच्या नंतर त्याच्यासोबत ऍडिशन आहे हा स्ट्रक्चर आहे आपल्या याच्यामध्ये एनसीईआरटी मध्ये. स्ट्रक्चरल ऑर्गेनाइजेशन में दो पार्ट आते हैं. दो पार्ट कौन से आते हैं? एक आता है देखो आपका एनिमल टिश्यू और दूसरा आता है देखो एनिमल टाइप, दैट इज कॉकरोच. तो दोनों टाइप आते हैं. तो बहुत जो 4 कैंडिडेट अभी अवेलेबल है उनमें तो मुझे मालूम है जनरली उनका शायद स्ट्रक्चरल ऑर्गेनाइजेशन आगे नहीं गया है. तो हम क्या करेंगे, एक थोड़ा सा शॉर्ट समरी ले लेंगे. हा वर्षा, मागच्या वेळेस बेटा आपण कुठपर्यंत मस्क्युलर टिश्यू डिस्कस केलं होतं ना, की नाही केलं होतं? कारण वर्षाने केलं अटेंड होतं. केला होता. यस, बाकी सर्व जेवढे कॅन्डिडेट आहेत काजल वगैरे सगळ्यांनी अटेंड केलेला आहे आतापर्यंत. तर मस्क्युलर टिश्यू झालेला आहे, म्हणजे आपलं नर्वस टिश्यू राहिलेला आहे. तर नर्वस टिश्यू अपन डिस्कस करूँ था. नाउ वी डिस्कस द नर्वस टिश्यू. तो नर्वस टिश्यू जब हम देखेंगे तो उसका थोड़ा सा डिस्क्रिप्शन मैं यहाँ पे बताऊंगा आपको, क्या होता है नर्वस टिश्यू, उसका स्ट्रक्चर कैसा होता है, एक्सेट्रा एक्सेट्रा, उसका फंक्शन भी क्या होते हैं वो भी बताऊंगा मैं आपको. तो देखो, और फिर कल के लेक्चर में हम डायरेक्टली कॉकरोच स्टार्ट कर देंगे, मिस पेरीप्लानेटा अमेरिकाना. तो ये देखो, हम अभी जाएंगे स्ट्रक्चरल ऑर्गेनाइजेशन के लास्ट, सॉरी एनिमल टिश्यू के लास्ट के पॉइंट के ऊपर, फिर बाद में ये कॉकरोच वाला पॉइंट देखेंगे. तो देखो भी बेटा, यहाँ से यहाँ पे पूरा हो गया ये वाला, राइट राइट. तो देखो, मस्कुलर टिश्यू सब हो गए हैं, न्यूरल टिश्यू पे हम फोकस करने वाले हैं. इनवॉल्यूंटरी, वॉल्यूंटरी, कार्डियक मसल, मस्कुलर टिश्यू हो गया, ऑर्गन्स और ऑर्गन सिस्टम. यस यस यस, यहाँ पे न्यूरल टिश्यू का दिया नहीं है. चलिए जी, यहाँ पे नहीं भी दिया हुआ तो मैं आपको डिटेल में बताऊंगा न्यूरल टिश्यू क्या होता है. तो न्यूरल टिश्यू के ऊपर हम फोकस करेंगे. न्यूरल टिश्यू बेटा कहाँ पे प्रेजेंट होते हैं बताओ मुझे. यहाँ पे छोटा सा दिया है, बहुत कम दिया है, मगर वो उसको थोड़ा सा एक्सपांड करना है हमको. तो बताओ न्यूरल टिश्यू कहाँ पे प्रेजेंट होते हैं, कौन बताएगा मुझे चारों कैंडिडेट्स में से?
जो भी कैंडिडेट्स यहाँ पे अवेलेबल है वो बताइए मुझे कि न्यूरॉन्स, ये जो न्यूरल टिश्यू होते हैं वो बॉडी के कौन से पार्ट में प्रेजेंट होते हैं? दे आर प्रेजेंट इन विच पार्ट ऑफ आवर बॉडी? एनीबडी फ्रॉम यू? न्यूरल टिश्यूज आर प्रेजेंट इन, कुठं सांगा, कुठं असतात बेटा न्यूरल टिश्यू? दे आर प्रेजेंट इन आवर नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम, नर्वस सिस्टम क्या आता है? नर्वस सिस्टम के अंदर, नर्वस सिस्टम के अंदर आता है ब्रेन, नर्वस सिस्टम के अंदर आता है स्पाइनल कॉर्ड, नर्वस सिस्टम के अंदर आता है नर्व्स. तो ये जो स्ट्रक्चर्स होते हैं इनसे मिलके हमारी नर्वस सिस्टम बनती है. तो नर्वस सिस्टम के अंदर न्यूरल टिश्यू पाए जाते हैं. नर्वस सिस्टमच्या मध्ये आपल्याला न्यूरल टिश्यू आढळतात. तर या न्यूरल टिश्यू जे असतात, या न्यूरल टिश्यू मध्ये दोन प्रकारच्या सेल्स प्रेझेंट असतात. हे काय असं दोन प्रकारच्या सेल्स कोणत्या आहेत? एक असतो सगळ्यात महत्वाचा न्यूरॉन आणि त्याच्यासोबत न्यूरोग्लियल सेल्स. दोघांचे सुद्धा फंक्शन सांगतो मी काय असतात ते. तर आता लक्ष द्या, व्हॉट इज द रोल ऑफ नर्वस सिस्टम इन आवर बॉडी? आपल्या शरीरामध्ये नर्वस सिस्टमचा काय रोल असतो बेटा? टू गिव रिस्पॉन्स. क्या रोल? यस, वेरी गुड. वो क्या करेगा? रिस्पॉन्स देगा. वो किसी भी स्टिमुलस के अगेंस्ट में रिस्पॉन्स देगा. बट बिफोर दैट आपको स्टिमुलस क्या होता है वो भी मालूम होना चाहिए. क्या होता है स्टिमुलस? इसके अगेंस्ट में रिस्पॉन्स करेगा, रिस्पॉन्स देत असतो तो. तर मला सांगा रिस्पॉन्स काय असतो एक्झॅक्टली? कशाला म्हणायचं रिस्पॉन्स? स्टिमुलस कशाला म्हणायचं? और वो क्या होता है एक्चुअली? कहाँ से मिलता है स्टिमुलस? बताओ. चेंज अराउंड अस. Yes, change around us. Correct. Very good. Change around us. Stimulus means any substance. That substance activate our nervous system. That substance is called as a stimulus. उसको कोई भी थिंग, कोई फीलिंग भी हो सकती है कभी कभी. कोई समझो अभी टच हो गया तो भी हो सकता है वो. उसके बाद में वो केमिकल हो सकता है, वो लिक्विड हो सकता है, या फिर वो गैसेस फॉर्म में हो सकता है. कोई भी ऐसी चीज जो हमारे नर्वस सिस्टम को एक्टिवेट कर देगी उसको हम क्या बोलेंगे? दैट वी कॉल एज अ स्टिमुलस. दैट वी कॉल द स्टिमुलस. आता बघा याच्यामध्ये हे जे असतं ते काय करत असतं? कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन साठी रिस्पॉन्सिबल असते. हमारी जो नर्वस सिस्टम, कॉन्ट्रैक्शन सॉरी, हमारी नर्वस सिस्टम जो होती है बॉडी में हमारे कंट्रोल कोऑर्डिनेशन के लिए इसेंशियल होती है. बघा कंट्रोल कोऑर्डिनेशन साठी. कोऑर्डिनेशन तुम्हाला माहित आहे काय? ते कंट्रोल भी माहित आहे. आपल्या शरीरावर व्यवस्थित, शरीराचं व्यवस्थित बॅलन्सिंग ठेवणे, त्याला कंट्रोल करणे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, प्रत्येक ऑर्गन मध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर एक प्रकारचं कोऑर्डिनेशन ठेवणे, या दोन गोष्टीसाठी ही आपली सिस्टम रिस्पॉन्सिबल असते. आता यामध्ये दोन प्रकारच्या स्ट्रक्चर्स असतात. एक असतं न्यूरॉन, दुसरं असतं त्या ठिकाणी न्यूरोग्लियल सेल्स. न्यूरोग्लियल सेल्स, ऐसे दो स्ट्रक्चर इसके अंदर प्रेजेंट होते हैं. आता लक्ष द्या, या केसमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, न्यूरोग्लियल सेल्स जे असतात ते फक्त सपोर्टिव्ह सेल्स असतात. दीज आर द सपोर्टिव्ह सेल्स. त्याचं काम, न्यूरोग्लियल सेलचं काम सपोर्ट देणे, त्याचबरोबर प्रोटेक्शन करणे, त्यानंतर त्याचबरोबर काय करणं? त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून देणे. एवढे सारे काम असतात याची. आणि जास्तीत जास्त आपल्या नर्वस सिस्टम मध्ये यांचीच क्वांटिटी असते. कोणाची? या न्यूरोग्लियल सेलची, न्यूरॉन पेक्षा. न्यूरॉनची क्वांटिटी सेकंड नंबरला, मात्र सगळ्यात जास्त महत्व कोणाला आहे? न्यूरॉनला आहे. इसका इंपॉर्टेंस ज्यादा होता है, मगर इसकी क्वांटिटी ज्यादा होती है. किसकी? न्यूरोग्लियल सेल्स की. आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या न्यूरोग्लियल सेल्स असतात? तो न्यूरोग्लियल सेल्स में देखिए माइक्रोग्लिया नाम का एक स्ट्रक्चर होता है. ओके, ये प्रोटेक्शन का काम करेगा, सपोर्ट का काम करेगा. उसके बाद में होता है ऑलिगोडेंड्रोसाइट्स. ऑलिगोडेंड्रोसाइट्स ये एक होता है. और इसके बाद में होता है बेटा दैट इज ऑस्ट्रोसाइट्स. वाटल्यास लिहून घेऊ शकता तुम्ही. ऑस्ट्रोसाइटच्या नंतर असतात दॅट इज इपिंडायमल सेल्स. ऍडिशनल स्ट्रक्चर्स आहेत बरं. इपिंडायमल सेल्स और
सबसे लास्ट में होता है सिवॉन सेल्स. आता बघा, मायक्रोग्लिया प्रोटेक्शन साठी इसेन्शियल असतात, सपोर्ट साठी इसेन्शियल असतात. ऑलिगोडेंड्राइट्सचं जवळपास तेच फंक्शन असतं, न्यूट्रिशन सुद्धा करू शकतो. याचं सुद्धा सेम फंक्शन असतं, ते सुद्धा काय करत असतात त्या ठिकाणी प्रोटेक्शन न्यूट्रिशन त्याच्यासाठी सपोर्टसाठी इसेन्शियल असतात. मात्र हे इपिडायमल सेल जे असतात हे तर प्रोटेक्शन न्यूट्रिशन करतात, त्याचबरोबर याचं दुसरं काम काय असतं माहिती आहे, हा सिक्रेट करत असतो सीएसएफ नावाचं एक फ्लूइड, त्याला सेरिब्रो स्पायनल फ्लूइड म्हणतात. या फ्लूइडला काय म्हणतात, सेरिब्रो स्पायनल फ्लूइड, जे अतिशय महत्वाचं फ्लूइड असतं आपल्या नर्वस सिस्टम मधलं. त्यानंतर शिवॉन सेल जे असतात ते शिवॉन सेल सिक्रेट काय करतात, मायलिन शीथ नावाचं कव्हर सिक्रेट करत असतात, जे न्यूरॉनच्या बाजूने प्रेझेंट असतं. दिस कव्हर मायलिन शीथ इज प्रेझेंट अराउंड द न्यूरॉन, सम न्यूरॉन, नॉट ऑल न्यूरॉन. काही न्यूरॉनच्या भोवतीला जे मायलिन शीथ नावाचं स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर तयार करण्याचं रोल जो आहे तो या शिवॉन सेलचा असतो. या सगळ्यांना मिळून आपण काय कन्सिडर करना है, इसको हम क्या बोलते हैं, दैट वी कॉल्ड एज न्यूरोग्लियल सेल्स. उसको न्यूरोग्लियल सेल्स बोलते हैं. आता आपण जाऊ त्या न्यूरॉन कडे. आता न्यूरॉन जे आहे ते न्यूरॉन आपल्या नर्वस सिस्टीम मधलं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. स्ट्रक्चरल, स्पेशली फंक्शनल, स्ट्रक्चरल म्हणण्यापेक्षा जास्त महत्वाचं फंक्शनल आहे. का बरं असं का म्हणणार मी, इट्स अ युनिट ऑफ नर्वस सिस्टम. जसं आपण सेलला एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं युनिट कन्सिडर करतो, तसं आपण न्यूरॉनला त्या ठिकाणी आपल्या बॉडीचं युनिट कन्सिडर करत असतो. किसी भी सॉरी नर्वस सिस्टम का यूनिट कंसिडर करते हैं. तो उसके पीछे रीजन क्या है बताओ मुझे. वाई न्यूरॉन इज कंसिडर्ड एज नर्व यूनिट ऑफ नर्वस सिस्टम, व्हाट इज रीजन बिहाइंड इट. बहुत ही सिंपल सा क्वेश्चन मैंने आपको पूछा है. Functions of nervous system. Yes, yes, very good. Because it control the functions of nervous system. वो सभी फंक्शंस को कंट्रोल करता है, स्ट्रक्चरली भी प्रेजेंट होता है उसके साथ में, और उसके बाद में स्ट्रक्चर में तो इसके साथ में एडिशनल स्ट्रक्चर प्रेजेंट होती है जैसे कि न्यूरोग्लियल प्रेजेंट होती है, मगर फंक्शन तो मेनली नर्वस सिस्टम का इसके ऊपर ही डिपेंड आहे. फंक्शन तर मेन फंक्शन जे असते याच्यावर डिपेंड आहे, कोणावर, या न्यूरॉनवर डिपेंड आहे. आता याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज असतात. काय प्रॉपर्टीज असतील न्यूरॉन मध्ये, कोण सांगेल मला, विच प्रॉपर्टीज आर प्रेझेंट इन केस ऑफ न्यूरॉन, टेल मी. कोणत्या प्रॉपर्टीज असतात बरं न्यूरॉन मध्ये, महत्वाच्या काही प्रॉपर्टीज असतात त्याच्याद्वारे तुम्ही काय काय They are excitable. बरोबर आहे, सांगता. येस, व्हेरी गुड. दे आर हॅव्हिंग टू प्रॉपर्टी, दॅट इज एक्साइटेबिलिटी एज वेल एज नेक्स्ट वन प्रॉपर्टी इज, इसके अंदर एक प्रॉपर्टी होती है एक्साइटेबिलिटी नाम की, एक्साइटेबिलिटी नाम की प्रॉपर्टी होती है. उसके बाद में कंडक्टिविटी भी होती है बेटा. कंडक्टिविटी तो आपको मालूम है, कंडक्टिविटी क्या होती है बताओ मुझे. एक्साइटेबिलिटी क्या होती है, कंडक्टिविटी क्या होती है. ये बेसिक सिंपल सा क्वेश्चन मैंने पूछा आपको. दिस इज वेरी सिंपल एंड बेसिक क्वेश्चन फॉर यू. व्हाट इज बाय एक्साइटेबिलिटी एंड व्हाट इज बाय कंडक्टिविटी. एक्टिवेट होने सिंपली. करेक्ट करेक्ट, वेरी गुड. दैट कंडक्टिविटी मीन्स कैरी इंपल्सेस, करेक्ट एकदम. और एक्साइटेबिलिटी मीन्स their activation. Yes, very good. They have a tendency to excite, means that is activation. इसको बोलते हैं हम एक्टिवेशन. ये ऍक्टिव्हेट हो सकता है, ते स्वतःहून ऍक्टिव्हेट होऊ शकतं, त्याच्यामध्ये ऍक्टिवेशन करण्याची ऍबिलिटी असते. ओके, इसको हम क्या बोलते हैं, एक्साइटेबिलिटी. तो ये दो प्रॉपर्टी उसके अंदर कंप्लीटली सॉरी उसके अंदर प्रेजेंट होनी ही चाहिए, होती ही है उसके अंदर. दे कैरी द इम्पल्सेस, दैट इज कंडक्टिविटी. अभी देखो, आणि इसके उसको प्रोटेक्ट कोण करेगा, न्यूरोग्लियल सेल्स प्रोटेक्ट करेगी. आणि न्यूरोग्लियल सेलची क्वांटिटी जास्त असते याच्यापेक्षा, न्यूरल टिश्यू पेक्षाही जास्त असते. आता बघा, त्या ठिकाणी न्यूरॉनचे जे टाइप्स असतात, न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघूत आपण, नंतर टाइप बघूत. कसं असतं बेटा न्यूरॉनचं स्ट्रक्चर, काय काय असतं न्यूरॉन मध्ये पार्ट. न्यूरॉन जो होता है एक सेल है हमारे बॉडी की, और दूसरी कुछ प्रॉपर्टीज रहेगी बेटा इसके. दूसरी कौन सी प्रॉपर्टी होती है, ह्यूमन बीइंग्स के बॉडी के अंदर से सबसे लंबी सेल आहे ही. माणसाच्या शरीरामधली सर्वात लांब सेल आहे, इलॉंगेटेड सेल आहे आपल्या शरीरामधली. दिस इज इलॉंगेटेड सेल इन आवर बॉडी. बघा, बाकीची सेल इतक्या मोठ्या नसतात, आता ही सेल अशी सेल असते जी लांबीने सगळ्यात जास्त मोठी आहे. त्यानंतर दुसरं एक सांगायचं राहिलं याच्यामधलं की इसके अंदर सेल डिव्हिजन नाही होता, सेल डिव्हिजन इज नॉट पॉसिबल हियर.
इज नॉट पॉसिबल. ये रिजनरेट नहीं कर पाता खुद को स्वतःला तो रिजनरेट करू शकत नाही. जेवढी न्यूरॉन आपल्या जन्मत्या वेळेस किंवा त्याच्या पुढे तयार झाले तेवढेच तयार झाले. पुन्हा न्यूरॉन एकमेकापासून दुसरी न्यूरॉन तयार करू शकत नाही. एका न्यूरॉन पासून दुसरा न्यूरॉन तयार होऊ शकत नसतो. फॉर युअर कॅन इन्फॉर्मेशन. बिकॉज इन दैट सेल सेंट्रियोल नाम का स्ट्रक्चर जो होता है इसके अंदर एब्सेंट होता है. याच्यामध्ये सेंट्रियोल नावाचं स्ट्रक्चर एब्सेंट असतं. त्यामुळं याच्यामध्ये रिजनरेशन किंवा सेल डिव्हिजन होऊ शकत नाही. फॉर युअर कॅन इन्फॉर्मेशन. अभी देखो न्यूरॉन के 3 पार्ट कौन से होते हैं, कौन बताएगा मुझे, फास्ट में बताओ. 3 पार्ट्स ऑफ न्यूरॉन. एनीबडी फ्रॉम यू टेल मी द न्यूक्लियर नेम्स ऑफ 3 न्यूक्लियस पार्ट्स. नो नो, न्यूक्लियस तो उसके अंदर प्रेजेंट होगा बेटा, मगर प्राइमरी डिवाइडेशन जब हम देखते हैं न्यूरॉन का तो उसके अंदर कौन से 3 पार्ट प्रेजेंट होते हैं. विच 3 पार्ट्स आर प्रेजेंट इन दैट न्यूरॉन. हाँ एक्सॉन क्या होगा. यस, वेरी गुड. एक्सॉन होता है, उसके बाद डेंड्राइट्स होते हैं. करेक्ट, वेरी गुड. और उसके बाद में सेल बॉडी. यस, करेक्ट, व्हेरी गुड. याच्यामध्ये 3 मेन पार्ट असतात. या 3 मेन पार्ट मध्ये पहिला पार्ट जो असतो तो डेंड्राइट्स असतात, त्याला डेंड्रॉन्स म्हणतात. सॉरी, डेंड्राइटच्या ज्या ब्रँचेस असतात त्याला डेंड्राइट्स म्हणतात. त्याच्यानंतर सेल बॉडी किंवा सायटॉन आहे. सेल बॉडी म्हणू शकतो आपण, त्याला सायटॉन म्हणतात किंवा त्याला सोमा म्हणतात. 3 नाव आहे त्याला. बघा वाटल्यास दाखवतो तुमच्या मी जे डायग्राम दाखवली ना इथे काढलेली, इकडच्या साईडला सुद्धा डायग्राम आहे फिगर मध्ये. तर हा जो पार्ट आहे तो डेंड्रॉन नावाचा पार्ट आहे. याच्यावर अशा प्रकारच्या ब्रँचेस असतात, त्याला डेंड्राइट्स म्हणायचं. जास्त असले त्याला डेंड्राइट्स म्हणायचं. दीज आर द डेंड्राइट्स. ये होते डेंड्राइट्स. और ये होता है देखो उसकी सेल बॉडी, उसको हम सायटॉन बोलते हैं. सायटॉन म्हणतात किंवा त्याला सोमा म्हणतात. आणि या सोमा मध्ये काय काय असतील बरं. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असतं, न्यूक्लियस प्रेझेंट असतं, त्याचबरोबर याचे ऑर्गेनल्स सुद्धा प्रेझेंट असतात. इसके ऑर्गेनल्स भी इसके अंदर प्रेझेंट होते हैं. आणि त्यासोबत एक स्पेशल फीचर असतं त्याच्यामध्ये, ते म्हणजे निसेल ग्रॅन्युल नावाचं स्ट्रक्चर सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहे. निसेल ग्रैन्यूल नाम का स्ट्रक्चर यहाँ पे प्रेजेंट होता है. अभी देखो तीसरी वाली प्रोसेस जो इसके अंदर प्रेजेंट होती है, तीसरा वाला जो स्ट्रक्चर होता है वो होता है एक्सॉन, जो इंपल्स ट्रांसमिट करने का काम करता है आगे आगे. इसको एक्सॉन बोलते हैं. कभी कभी इसके ऊपर ऐसे कवरिंग प्रेजेंट होता है, कभी कभी एब्सेंट होता है. अगर कवरिंग प्रेजेंट है तो दैट इज माइलिनेटेड, और कवरिंग एब्सेंट है तो दैट इज अ नॉन माइलिनेटेड. वो भी डिस्कशन करेंगे हम. पहले इसका स्ट्रक्चर समझ में आया क्या बेटा, आपको बताओ मुझे. यस सर. याच्यावरचं हाँ, इसके ऊपर का जो कवर होता है ना, इस कवर को हम बोलते हैं न्यूरिलेमा. याच्यावरचं जे कव्हर असतं त्याला न्यूरिलेमा म्हणतात. आणि याच्यामध्ये जे सायटोप्लाझम असतं, या सायटोप्लाझमला आपण काय म्हणतो, दॅट सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज न्यूरोप्लाझम. सायटोप्लाझमला न्यूरोप्लाझम म्हणायचं. आणि त्या ठिकाणी जे कव्हरिंग असतं त्याला न्यूरोलेमा म्हणायचं. तसंच एक्सॉन मध्ये सुद्धा आहे बघा. एक्सॉनचा आता न्यूरोलेमा कम्प्लीट कव्हरिंगला सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सायटोप्लाझमला, पूर्ण सायटोप्लाझमला सुद्धा न्यूरोप्लाझम म्हणू शकतो. मात्र एक्सॉनच्या विषयी स्पेशल उल्लेख करायला जर गेला आपण, तर त्या ठिकाणी एक्सॉनच्या वरचं जे कव्हरिंग असतं त्याला आपण एक्झोलेमा म्हणतो. आणि त्याच्यामधले सायटोप्लाझम जे असतं त्याला एक्झोप्लाझम म्हणतात. एक्सॉनचा फक्त. आता लक्ष द्या, त्या ठिकाणी असं बाकीचा जर कन्सेप्ट विचार करायला गेलं तर त्यामध्ये टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर न्यूरॉन आर डिवायडेड इंटू 3 कॅटेगरी. त्याच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवर न्यूरॉनचे 3 कॅटेगरीमध्ये डिवायडेशन होत असतं. कोणते 3 कॅटेगरी असणार सांगा बरं मला. ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर न्यूरॉन आर डिवायडेड इंटू 3 कॅटेगरी. विचार दे. ऑन द बेसिस ऑफ structure neuron are divided into 3 category. First one category is, तसं 4 असतात, एक ऍडिशनल असते, यूनिपोलार. दूसरा होता है देखो बायपोलार. तीसरा होता है देखो मल्टीपोलार. हे 3 मेजर कॅटेगरी झाल्या. आणि चौथी एक ऍडिशनल कॅटेगरी असते, तिचं नाव असतं सुडो युनिपोलार. सुडो यूनिपोलार. देखो यूनिपोलार
युनिपोलार म्हणजे काय असणार, फक्त याला एकच पोल प्रेझेंट असतो, एकच प्रोसेस प्रेझेंट असते, एकाच साईडला असणार ती फक्त. याला युनिपोलर न्यूरॉन म्हणायचं. दिस वन इज कॉल्ड यूनिपोलर न्यूरॉन. ये हमारे एएनएस के अंदर या फिर हमारे ब्रेन के अंदर कुछ जगह प्रेजेंट होते हैं. इसको सिर्फ एक ही इलांगेटेड प्रोसेस प्रेजेंट होती है, 2 प्रोसेस या 4 प्रोसेस वगैरह नहीं रहती है. दूसरा होता है बायपोलर न्यूरॉन. इस बायपोलर न्यूरॉन के अंदर 2 प्रोसेस प्रेजेंट होती है. एक एक्सॉन असतो तर एक डेंड्रॉन असतो. एक एक्सॉन आणि एक काय असणार इथं डेंड्रॉन असतात. आता याच्यामधला एक जो आहे तो कोणता असू शकतो, एक्सॉन असतो किंवा डेंड्रॉन असतो, मग बेसिकली एक्सॉन जास्त असतात. त्यानंतर तिसरा कन्सेप्ट जो आहे याच्यामध्ये मल्टीपोलर न्यूरॉन मध्ये त्या ठिकाणी एकच एक्सॉन असतो, मात्र या ठिकाणी डेंड्रॉनची क्वांटिटी जास्त असते. ये देखो यहाँ पे एक एक्सॉन है मगर डेंड्राइट कितने ज्यादा है, डेंड्राइट्स और डेंड्राइट्स कितने ज्यादा है. इसकी वजह से हम उसको क्या बोलेंगे, मल्टीपोलर न्यूरॉन बोलेंगे. और सूडो यूनिपोलर में वो दिखता है यूनिपोलर की तरह मगर उसका फंक्शन जो होता है वो होता है बायपोलर न्यूरॉन की तरफ. मीन्स वो थोड़ा सा अलग टाइप का होता है. इसकी वजह से उसको सूडो म्हणजे खोटं खोटा युनिपोलर, त्यामुळे त्याला सूडो युनिपोलर असं कन्सिडर करतात. अशा प्रकारच्या 4 कॅटेगरी, स्पेशली 3 कॅटेगरी ज्या असतात ते आपल्या, आता बघा युनिपोलर कुठे असतात, आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये, आपल्या ब्रेन मध्ये वगैरे प्रेझेंट असतात, एएनएस मध्ये प्रेझेंट असतात. आणि बायपोलर न्यूरॉन मध्ये कुठे प्रेझेंट असतात, बायपोलर न्यूरॉन्स आर प्रेझेंट इन केस ऑफ रेटिना फॉर आईज. म्हणजे डोळ्याचा जो रेटिना नावाचा पार्ट असतो त्या रेटिना नावाच्या पार्ट मध्ये प्रेझेंट असतात ते. आणि मल्टीपोलर न्यूरॉन नंबर ऑफ ठिकाणी प्रेझेंट असतात आपल्या शरीरामध्ये. दे आर प्रेझेंट इन द व्हेरियस प्लेस ऑफ अवर बॉडी. ओके. सूडोयुनिपोलर सुद्धा कुठे असतात, आपल्या ब्रेन मध्ये वगैरे प्रेझेंट असतात. त्यानंतर हे झालं स्ट्रक्चरच्या बेसिसवर. फंक्शनच्या बेसिसवर किती कॅटेगरी करतो बेटा आपण याचे, ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन हाऊ मेनी कॅटेगरीज आर देअर. फंक्शनच्या बेसिसवर न्यूरॉनचं कॅटेगरायझेशन किती पार्ट मध्ये डिवाइड झालेलं आहे न्यूरॉन. ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन न्यूरॉन्स आर डिवाइडेड इंटू हाऊ मेनी कॅटेगरीज. टेल मी. On the basis of functions they are divided into how many category. और कोणत्या कोणत्या असतात, आहेत की क्लासमध्ये. Are you in class or not? Tell me. Yes, How many categories of Afan, are you joined to this class? Rohan. Okay, okay. चलो, तो बताइए मुझे कि on the basis of their function neurons are divided into 3 categories. Which are they? You have idea regarding it? त्याच्या फंक्शनच्या बेसिसवर न्यूरॉनचे 3 कॅटेगरी होत असतात. या 3 कॅटेगरी कोणत्या कोणत्या असतात, तर यामधली पहिली कॅटेगरी जी असते तिचं नाव असतं दॅट इज सेन्सरी न्यूरॉन. दुसरा प्रकार जो असतो याचं नाव असतं सेकंड वन टाइपचं दॅट इज मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉन. और तीसरी कैटेगरी जो होती है इसका नाम होता है असोसिएशन न्यूरॉन. याला दुसरे 2 नाव आहेत. याला रिले न्यूरॉन सुद्धा म्हणतात. रिले न्यूरॉन as well as this one is also called as a intermediate neuron. काही काही बुक मध्ये त्याला मिक्स्ड न्यूरॉन सुद्धा म्हटलेलं आहे. तर हे 3 नाव लक्षात ठेवायचे तुम्ही. सेन्सरी न्यूरॉनचं फंक्शन काय असेल बेटा, कोण सांगेल. व्हॉट इज द रोल ऑफ सेन्सरी न्यूरॉन, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर विच एक्टिविटी. व्हाट इज द रोल ऑफ सेंसरी न्यूरॉन, क्या फंक्शन परफॉर्म करता है सेंसरी न्यूरॉन, उसका काम क्या होता है, कौन बताएगा मुझे. व्हाट इज द रोल ऑफ दैट. सेंसरी न्यूरॉन की एक्टिविटी क्या होगी. सिंपल कन्सेप्ट आहे रे. तुम्ही फक्त थोडासा विचार केला तर तुम्हाला समजून जाते. पुस्तकच बघायची गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी तुमचं 10th पर्यंत बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यकच आहे. सेन्सरी न्यूरॉन, सेन्सरी हा वर्ड काय करतो, इंडिकेट करतो. सेन्सेशन म्हणतो का organs. काय वर्षा काय म्हणलीस तू.
nerve impulse travel to the organs, that is a work of motor neuron बेटा. ये क्या करता है मालूम है क्या, कि डायरेक्टली कलेक्ट करता है. जो इम्पल्स होती है वो सेंसरी ऑर्गन से कलेक्ट करता है, सेंसरी स्ट्रक्चर से कलेक्ट करता है, और कलेक्ट करने के बाद वो हमारे ब्रेन की तरफ या स्पाइनल कॉर्ड की तरफ भेजता है. दैट इज ट्रांसफर टू द ब्रेन एज वेल एज स्पाइनल कॉर्ड. ज्याला ब्रेनकडे पाठवायचं त्याला ब्रेनकडे पाठवतो, ज्याला स्पाइनल कॉर्डकडे पाठवायचं त्याला स्पाइनल कॉर्डकडे पाठवतो. म्हणून या टाईपच्या न्यूरॉनला आपण सेन्सरी न्यूरॉन असं कन्सिडर करत असतो. सेन्सरी स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतात हे, आणि ती आपल्या सेन्सरी ऑर्गन कडून इम्पल्सला ब्रेनकडे किंवा स्पाइनल कॉर्डकडे कॅरी करत असतात, तेव्हा त्याला सेंसरी न्यूरॉन म्हणायचं. दूसरा होता है देखो मोटर न्यूरॉन. इसका फंक्शन उसके अपोजिट होता है. अपोजिट क्या फंक्शन असेल बरं सांगा मला. इसके अपोजिट में इसका फंक्शन होता है, तो क्या होगा अपोजिट फंक्शन बताओ. They carry nerve impulse from brain to other organs. करेक्ट, व्हेरी गुड. दे कॅरी नर्व इम्पल्स फ्रॉम ब्रेन टू और स्पाइनल कॉर्ड टू अदर बॉडी पार्ट्स. म्हणजे ब्रेन कडून निघणाऱ्या ज्या ऑर्डर्स असतात किंवा आपल्या स्पाइनल कॉर्ड कडून निघालेल्या ज्या ऑर्डर्स असतात त्यांना तो काय करत असतो, दॅट इज ट्रान्सफर टुवर्ड्स पर्टिक्युलर ऑर्गन, पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स लाईक दी मसल्स ऍज ब्ली ग्लॅड्स. कुठं कुठं, एकतर मसल्स कडे किंवा ग्लॅड कडे. मसल्स कडे गेलं तर मसल त्याचं काम करेल, जे काही काम करायचं. समजा पायाच्या मसल कडे गेलं, पायाचं काम असेल चालणं, तर चालण्यासाठी उपयोगी येईल. ग्लैंड्स का काम क्या होगा, उसके ऊपर जाएगा, उसकी तरफ जाएगा तो क्या करेगा, ये ग्लैंड सिक्रेशन का काम करेगी, सिक्रेशनचं काम करते. हार्मोन्स तयार करेल किंवा त्याच्यानंतर तो एन्झाईम तयार करेल, जे काय तयार करायचं करेल ते. मग अशा प्रकारची ऍक्शन असते याची, म्हणून त्याला आपण मोटर न्यूरॉन कन्सिडर करत असतो. वो ब्रेन से और स्पाइनल कॉर्ड से ऑर्डर लेके जाता है पर्टिकुलर ऑर्गन को, त्याला इफेक्टर ऑर्गन म्हणायचं, इफेक्टर स्ट्रक्चर म्हणायचं, त्या इफेक्टर स्ट्रक्चर कडे पास करत असतो, कॅरी करता वो. त्यानंतर बघा आता नेक्स्ट वन, सगळ्यात लास्टचा, तो आहे इंटरमिडिएट न्यूरॉन. इंटरमिडिएट, त्याला आपण असोसिएशन न्यूरॉन म्हणतो किंवा रिलो न्यूरॉन म्हणतो. रिले न्यूरॉन क्या फंक्शन करेगा ये बताओ मुझे, व्हाट इज द रोल ऑफ दिस. काय फंक्शन असेल बेटा याचं. बहुत ही सिंपल सा फंक्शन है इसका. क्या होगा वो फंक्शन. क्या क्वेश्चन, सॉरी चैट बॉक्स में क्या बताया है इनने. यह कनेक्ट टू ब्रेन, ब्रेन को कनेक्ट होता है या श्रवणी आपका करेक्ट, मगर एक्चुअल आंसर क्या दे सकते बेटा आप. ब्रेन को कनेक्ट करेगा डेफिनेटली, मगर एक्चुअली एसोसिएशन बोले तो उसका मीनिंग कुछ तो भी हुआ ना. रिले न्यूरॉन है फिर Present at the center. काय करतात. हेलो. Present at the center. तो इसका सेंटर में नहीं बोल सकते हम उसको. तो ये क्या करते हैं मालूम है क्या, कि इसका रोल जो होता है वो इम्पल्स को एनालाइज करता है, उसको असोसिएट काम करता है, असोसिएशन का काम करता है उसके साथ में. देखो इम्पल्स आता समजा आली आपल्या ब्रेनमध्ये, ती सेन्सरी असेल की कोणती असेल, ती आल्याबरोबर काय होत असते, असोसिएशन न्यूरॉन कडे जर गेली तर असोसिएशन न्यूरॉन कडे गेल्यानंतर असोसिएशन न्यूरॉन त्याला अनालाइज करतो, आणि अनालाइज केल्यानंतर हा काय करतो, मोटर इम्पल्सला तयार करत असतो, मोटर इम्पल्स कडे पास करत असतो त्याला, मोटर न्यूरॉन कडे. तर ही एक तर 2-3 ऍक्टिव्हिटी करायला, 2-3 ऍक्टिव्हिटी काय करायला, तो रिसिव्ह बी करायला, सेन्सरी इम्पल्सला रिसिव्ह बी करायला, रिसिव्ह केल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करायला, नेमकी कोणत्या प्रकारची इम्पल्स आहे, काय करायला पाहिजे, अगेन्स्ट मध्ये आपण ऍक्शन कोणती घ्यायला पाहिजे, तो सगळा विचार करून ठेवायला. आणि त्यानंतर तो ऍक्शन जनरेट करायला, ऍक्शन जनरेट केल्यानंतर ती मोटर इम्पल्स कडे पास करायला, मोटर न्यूरॉन कडे पास करायला. म्हणून त्याला आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट्स वाय दॅट इज कॉल्ड एज असोसिएशन न्यूरॉन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ इंटरमिडिएट न्यूरॉन, अँड लास्टली इट इज कॉल्ड एज अ रिले न्यूरॉन. तिन्ही नाव आपण इथे वापरू शकतो या न्यूरॉनच्या बाबतीमध्ये. तर असं आहे बघा, ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन द न्यूरॉन आर डिवायडेड इन दिस कॅटेगरी. या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होत असतं. कोणत्या कोणत्या, एक म्हणजे सेन्सरी न्यूरॉन, दुसरा म्हणजे मोटार न्यूरॉन, आणि तिसरा म्हणजे असोसिएशन ऑब्लिक इंटरमिडिएट ऑब्लिक रिले न्यूरॉन.
किंवा काही काही वेळेस मिक्सड सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. समजलं का हा पॉइंट? दिस पॉइंट इज क्लिअर और नॉट? समजलं का बेटा? Yes, sir. ओके, व्हेरी गुड. तर आता बघा नेक्स्ट वन, मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड. मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड काय असेल बरं? व्हॉट इज बाय मायलिनेटेड, व्हॉट बाय नॉन मायलिनेटेड? कैंडिडेट बुक वर्षा भी वर्षा है, कौन दूसरा कैंडिडेट? काजल और वर्षा कंटिन्यूअस, अंजलि कंटिन्यूअस है, एक कैंडिडेट चला गया अभी दोबारा. चलो चाहे नेटवर्क प्रॉब्लम से किस कैंडिडेट गए होंगे या फिर उनको हुआ होगा तो समझ में आया होगा तो भी नो प्रॉब्लम. तो देखो अभी देखो लास्ट वन, मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. मायलिनेटेड न्यूरॉन आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन कसे असतात? मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन म्हणजे काय की जे न्यूरॉन, सपोज आपण म्हणलो की काही न्यूरॉन असे असतात की त्याच्यावर कव्हरिंग प्रेझेंट असतं, मायलिन शीथ प्रेझेंट असतं. समजा हा एक न्यूरॉन आहे, या न्यूरॉनच्या वरच्या साईडला मायलिन शीथ जर प्रेझेंट असेल त्याला आपण मायलिनेटेड न्यूरॉन म्हणायचं. अशा प्रकारचं मायलिन शीथ म्हणजे कव्हरिंग, अशा प्रकारची कव्हरिंग असते, याला मायलिनेटेड न्यूरॉन म्हणायचं. आणि काही न्यूरॉन असे असतात की ज्यांच्या वरच्या साईडला मायलिन शीथ प्रेझेंट नसते, हे कव्हर, त्याला नॉन मायलिनेटेड म्हणायचं. मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन हे दो कॅटेगरी बेटा इसकी. आता मायलिन शीथ प्रेझेंट असेल तर मायलिनेटेड किंवा मॉड्युलेटेड न्यूरॉन म्हणायचं. आता हे मायलिन शीथ तुम्हाला माहित आहे कशामुळे सिक्रेट होत असते ते? इट इज सिक्रेटेड बाय दी शिवॉन्सेस. ओके. आता याचं काम काय असेल तर वर्षा, इसका काम क्या होगा बताओ मुझे? मायलिन शीथ का काम क्या होगा? एग्जैक्ट लॉजिक लगाओ, थोड़ा सा गेस करो इसके बारे में. क्या काम होगा बेटा? वो प्रोटेक्ट दिख रहा है ऊपर से, कवर कर रहा है उसको. इट इज एक्ट एज अ इंसुलेटर. ये इंसुलेटर बोल के काम करता है. मीन्स जब इम्पल्स कैरी होनी होती है इस न्यूरॉन से तो वो इम्पल्स को बाहर नहीं जाने देता, इम्पल्सला बाहेर जाऊ देत नाही. त्याचबरोबर कुठूनही बी आयन एक्सचेंज होऊ शकत नसतं, पर्टिक्युलर प्लेसवरूनच आयन एक्सचेंज होऊ शकतात. जिथं गॅप गॅप दिसायला ना याला, या गॅपला नोड ऑफ रणवियर म्हणतात. नोड ऑफ रणवियर, जे गॅप गॅप असतात त्याच्यामधले त्यांना आपण नोड ऑफ रणवियर म्हणतो. आणि या नोड ऑफ रणवियर मधून काय होऊ शकतं? फक्त आयन एक्सचेंज होऊ शकतात, बाकीच्या कोणत्याही पॉईंटवरून आयन एक्सचेंज होऊ शकत नाही. ओके. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यामुळे आपण त्याला मायलिनेट म्हणायचं. म्हणजे काही काही न्यूरॉन असे असतात हे आपल्या बॉडीमध्ये मेजॉरिटी ठिकाणी प्रेझेंट असतात. कोणत्या कोणत्या? आपल्या सर्व नर्व्ह मध्ये. कोणत्या? आपली क्रॅनियल नर्व्ह असेल, स्पायनल नर्व्ह असेल. क्रॅनियल नर्व्ह म्हणजे ब्रेन पासून निघालेली आणि स्पायनल नर्व्ह म्हणजे स्पायनल कॉर्ड पासून निघालेली, यामध्ये प्रेझेंट असतात ते. त्याबरोबर बाकीच्या मेजॉरिटी पार्ट मध्ये प्रेझेंट असतात मायलिनेटेड. बट इन केस ऑफ दी नॉन मायलिनेटेड न्यूरॉन आर प्रेझेंट इन द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. non-myelinated neurons are present in ANS. ANS मध्ये प्रेझेंट असतात ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये. त्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमची जी ऍक्टिव्हिटी असते त्या ऍक्टिव्हिटीला ते कंट्रोल करत असतात. स्लो ऍक्शन असते याची. आणि मायलिनेटेड न्यूरॉनची ऍक्शन कशी असते? थोडी फास्ट असते. फास्ट में कंडक्शन करता है क्योंकि इसको अलग अलग जगह उसको क्या होता है, ये पैचेस में पैक किया जाता है, जिसकी वजह से ये बाहर नहीं निकल पाएगी, और बाहर नहीं निकल पाएगी बस तो डायरेक्टली कैरी हो जाएगी अच्छी तरह से. इसकी वजह से इसका कंडक्शन जो होता है वो कंडक्शन थोड़ा फास्ट होता है. कौन से किसके कंपैरिजन में? नॉन माइलेटेड न्यूरॉन के कंपैरिजन में. नॉन माइलेटेड को हम नॉन मेडुलेटेड भी बोलते हैं. नॉन मेडुलेटेड, नॉन मेडुलेटेड न्यूरॉन. ओके ओके. तो ये है. अभी इसका जो कंडक्शन होता है नोड ऑफ रणवियर के अंदर के, तो ये जो इंपल्स होती है एक नोड ऑफ रणवियर से दूसरी नोड ऑफ रणवियर की तरफ जंप करती है. बघा असं स्ट्रक्चर असल्यानंतर ही जी आपली इम्पल्स असते ती इम्पल्स एका नोड ऑफ रणवियर मधून दुसऱ्या नोड ऑफ रणवियर कडे जंप करत असते. समजा आता हे स्ट्रक्चर आहे ऍक्झॉनचं, याच्यावर अशा प्रकारचं मायलिन शीथ आहे. या मायलिन शीथ मधला गॅप म्हणजे नोड ऑफ रणवियर, याला नोड ऑफ रणवियर म्हणायचं. आता जी आपली इम्पल्स असते ना, इम्पल्स कशी ट्रान्सफर होत असते लक्षात घ्या. या नोड ऑफ रणवियर म्हणून इकडे जंप करते, या नोड ऑफ रणवियर म्हणून इकडे जंप करत असते. या टाइपच्या कंडक्शनला आपण काय कन्सिडर करत असतो? साल्टेटरी कंडक्शन म्हणतात. इसको हम साल्टेटरी कंडक्शन कंसिडर करते हैं. फास्ट में होता है वो, एकावरून दुसऱ्यावर जंप करणार, कारण मधला गॅप त्याला येऊ देत नाही, आयनला एक्सचेंज होऊ देत नाही.
मधला जो हा पार्ट आहे ना, हा आयनला एक्सचेंज होऊ शकत नाही त्याच्याद्वारे, म्हणून तो इथून इथं डायरेक्ट जम्प करतो, इथून इथे जम्प करत असतो. म्हणून याला आपण काय म्हणायचं, सॅल्युटरी कंडिशन म्हणायचं. अभी देखो दुसरा पॉइंट. आता जे न्यूरॉनच्या वरचं कव्हर असतं त्याला आपण न्यूरोलेमा म्हणतो. दिस वन इज कॉल्ड न्यूरिलेमा. न्यूरिलेमा. और जब समझो ऐसे न्यूरॉन कंबाइन होते हैं तो कंबाइन होने के बाद उसका एक बंच बनता है, तो इस बंच के ऊपर एक कवर प्रेजेंट होता है, वो कनेक्टिव टिश्यू मेम्ब्रेन होता है, कनेक्टिव टिश्यू से बना होता है वो कवर. तो इस कवर को हम क्या बोलते हैं, दैट वी कॉल द एंडोन्यूरियम. एंडोन्यूरियम. आता पुन्हा अशा प्रकारचे नंबर ऑफ बंडल्स एका ठिकाणी येतात. नंबर ऑफ बंडल्स एका ठिकाणी आल्यानंतर एक मोठं बंडल बनतं. या मोठ्या बंडलच्या वरच्या साईडला एक कनेक्टिव टिश्यू मेम्ब्रेन असतं, त्याला पेरिन्यूरियम म्हणतात. इसको पेरिन्यूरियम कहा जाता है. और जब भी ऐसे बड़े बड़े बंडल्स क्या हो जाएंगे, एक साथ कंबाइन हो जाएंगे, तो कंबाइन होने के बाद इसका बहुत बड़ा स्ट्रक्चर तयार होता है. इस स्ट्रक्चर को हम बोलेंगे नर्व. याला नर्व म्हणायचं. बहुत बडा म्हणजे आपल्यासाठी ते छोटंसंच असतं, मात्र या न्यूरॉनच्या तुलनेमध्ये किंवा त्याच्यानंतर न्यूरॉन बंडलच्या तुलनेमध्ये थोडं मोठं असतं. याला नर्व म्हणायचं, या स्ट्रक्चरला नर्व म्हणायचं. NERVE, नर्व बोलेंगे इसको. और नर्व के बाद में इसके जो ऊपर का कवर होता है, इस नर्व के ऊपर का, उसको बोलते हैं इपिन्यूरियम. इपिन्यूरियम म्हणायचं त्याला. अशा प्रकारे, जसं तुम्ही साधी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, जर तुम्ही ते सर्व्हिस वायर बघितला असेल बघा, मोठा सर्व्हिस वायर, मोठा वायर असतो एक, त्या मोठ्या वायरला जर आपण कापल्यानंतर ते प्लास्टिकचं वेस्टर्न जर वरून काढल्यानंतर छोटी छोटी बारीक मध्ये मध्ये वायर असतात बघा, छोटे वायर. पुन्हा या छोट्या वायरला कट केलं, त्याला बाजूला काढलं, त्याच्यामध्ये पुन्हा एक छोटे छोटे वायर असतात, अतिशय छोटे ते. आणि त्या छोट्याच्या वायरला पुन्हा जर कट केलं आपण तर तांब्याचे तार निघतात. तसं आपल्या बॉडीचं याचं न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे बघा. मोठा सर्व्हिस वायर म्हणजे एक नर्व, ओके. त्याच्यावरचं प्लास्टिक वेस्टर्न म्हणजे इपिन्यूरियम, सॉरी. त्याच्यानंतर पुन्हा मधली निघालेली वायर जे असतात ते म्हणजे एक प्रकारचं नर्व बंडल, मोठं नर्व बंडल. या मोठ्या नर्व बंडलच्या वरचं कव्हरिंग म्हणजे दॅट इज अ पेरिन्यूरियम. त्याच्यानंतर पुन्हा आणि आपण काय केलं, पुन्हा छोटंसं कट केलं, त्याला त्यामध्ये गेलो, त्याच्यानंतर छोटे छोटे वायर निघाले. हे छोटेसे वायर म्हणजे काय असतात, ते छोटं नर्व बंडल असतं. आणि याच्यावरचं कव्हरिंग जे असतं त्याला आपण काय म्हणतो, एंडोन्यूरियम कन्सिडर करत असतो. आणि पुन्हा त्या छोट्याशा वायरला कट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे समजा छोटे छोटे अतिशय छोटेसे तांब्याचे तार निघतात, ओके, तांब्याचे असेल किंवा अल्युमिनियमचे, त्याला कशाचं कोरिलेट करायचं आपण इकडे, आपल्या न्यूरॉनशी कोरिलेट करायचं. और न्यूरॉन के ऊपर का जो कवर होता है वो क्या होता है, न्यूरिलेमा होता है. ऐसा होता है देखो स्ट्रक्चर न्यूरल टिश्यू का. तो ये पोर्शन भी हो गया. सो स्ट्रक्चरल ऑर्गेनाइजेशन का मेजर पोर्शन हो गया हमारा. सिर्फ अभी छोटा सा पोर्शन रह गया है, वो है स्ट्रक्चरल ऑर्गेनाइजेशन में एनिमल टाइप. एनिमल टाइप में हमको कॉकरोच करना है, वो कल के लेक्चर में हम करेंगे. आज के लिए यहाँ पे ही स्टॉप होते हैं. अगर आपको कुछ डाउट है तो आप पूछ सकते बेटा. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकतात. काही ड्युरेशन आहे आपल्याकडे, तोपर्यंत तुमच्या माइंडमध्ये जे काही डाऊट असतील ते डाऊट तुम्ही विचारू शकता बेटा. इफ यू आर एनी डाऊट रिगार्डिंग दिस पॉइंट, यू आस्क मी विदाउट एनी हेजिटेशन. काजल, you have any doubt beta? In this portion you ask me. वर्षा, आहे काही डाऊट? अंजली, तुला काही डाऊट आहे? ओके, तो नो इशू. अगर किसी को कुछ भी डाउट नहीं है तो हम क्या करेंगे, आज का क्लास यहाँ भी खत्म करेंगे. अगर कोई डाउट भी होता है, कल हम दोबारा इसी टाइम पे क्लास रखने वाले हैं, कल के लिए सिर्फ. उद्यासाठी फक्त आपण हेच टाइम ठेवता, मात्र त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण टाइम थोडा आपला रेग्युलरचा जो टाइम आहे 8 वाजताचा, तो आपण टाइम ठेवता उद्यापासून. सॉरी, उद्यापासून नाही, पुढच्या आठवड्यापासून. मतलब उद्याला आपला हाच टाइम राहील, सेम 2 वाजताचा टाइम राहील. क्लियर? आपके उधर की क्लासेस कहाँ तक है बताओ मुझे. लाइव क्लासेस शुक्रवार शनिवार की केव्हापर्यंत संपायले सांगा. अंजली, केव्हापर्यंत संपायले तुमचे क्लासेस तिकडे आता सध्याला? लाईव्ह क्लासेस करतात की नाही? सुरुवात लास्टचा कोणता असतो? 7 पासून चालू होईल तुमचे. 7,
7 ते 8 एक केम असतं बायोलॉजी, यस केमिस्ट्री का होता है क्या, चलेगा। तो जब भी आपकी केमिस्ट्री का क्लास खत्म हो जाता है तब उसके बाद में हम क्या करेंगे, अगर पॉसिबल हुआ तो हमारा नेक्स्ट लेक्चर लेने की कोशिश करेंगे, या फिर कल का लेक्चर में टाइम बताऊंगा आपको आपके ग्रुप के ऊपर, थोड़ा सा टच में रहिए। चलिए, तो करो, मैं क्लास अभी लीव कर रहा हूँ। कल अगर आपको डाउट है कुछ तो कल पूछ सकते हैं आप मुझे।